ती चिमुकली दिसते ती कुठे गेली? इथे टुबुक, ती माझी बहीण. हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आहे बेळगावी डे 2. कालचा व्हिडिओ नाही केलेला आहे कारण थोडा सेलिब्रेट करायचा होता गुढीपाडवा आणि एवढंच. तर आजचा पण काही प्लॅन नाही आहे, पण ठरवलं की व्लॉग होऊन जाऊ दे, यूट्यूबवर जरा व्लॉग येऊ दे, तेवढेच माझे व्ह्यूज वाढतील जर कोणी बघितला तर, आणि थोडंसं कन्सिस्टन्सी पण राहील, तेवढं मी करत आहे. तर बघू काय मजा येते. सध्या माझे घरातले जरा खायला प्यायला घेत आहेत. तर आता आम्ही पोचलेलो आहोत. येल्लूर फोर्ट म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर वर चालून सांगते, आता मला थकायला आलंय. हा हे मेन द्वार आणि हे सगळे माझे परिवार 2, 3. की मी कधीच पाहिलं नव्हतं. बापरे, इथे चप्पल अलाउड नाही, ऑब्व्हियसली नसायलाच पाहिजे, पण पाय एवढे तापलेत. आणि चेहरा एवढा सुरेख बनवला आहे, त्याचा पण क्लोजअप दाखवते. सर्व काही दिसतं पूर्ण. त्यांना देखरेख करायला, कारण हा फोर्ट खूप उंचावर आहे. आणि खास गोष्ट, आज आहे ईद आणि ईदच्या दिवशी येल्लूर फोर्टला येण्याचं भाग्य मिळालेलं आहे. समोर छान असं मंदिर आहे. तर या मंदिराचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिर. जर तुम्हाला हिस्ट्री माहिती असेल राजगड, राजहंसगड, येल्लूर फोर्ट बद्दल तर वाचा. इथे बेसिक त्यांचे नियम आहेत. देऊळ आहे आणि व्ह्यू. तर मी एवढे फोटो काढते किंवा जे माझे काही फोटोग्राफीचे स्किल असतील ते माझ्या पप्पांकडून आले आहेत, कारण माझे पप्पा सगळीकडे फोटोज काढत असतात. सेल्फी टाइम पप्पा. जर तुम्ही येल्लूर फोर्टला येताय तर काकांचं असं स्टॉल आहे, इथून नक्की घ्या. आवाज कडक ऐकला देऊन चालत नाही. थँक्यू. ते कुणाला द्यायचं त्यांनाच द्यायचं. आणि पप्पाला दिलं तर पप्पा काय फोडणार. ज्यांना जात आहेत त्यांनाच द्यायला पाहिजे. थँक्यू. हो यायचे. मी 8 वर्ष झाली सर. तुझं गाव काय हेच काय? हा, हे राजवंशगड खरी कमानी आहे की. हा खाली बाबा तिथे आहे. मग आता कुठं पाहुणे यायचं तर आम्ही पण दर्शनाला आलेलो. पप्पा, गडावरून आल्यावरती आम्ही शॉपिंग केलेली आहे. साडी शॉपिंग. सुदर्शन जे माझ्या मागे दिसतं इथे, अजूनही माझी आई आणि माझी बहीण थोडे शॉपिंग करतायत आणि मला आणि पप्पांना कंटाळा आला आहे, तर आम्ही निघालो. आता खायचं बघूया, कुठे खायचं. बाकी इथे खूप गर्मी आहे. गरमी आहे. आम्ही आलेलो आहोत पद्मश्री हॉटेलला, जे हे आहे
आणि काल गुढीपाडव्याचा लंच सुद्धा मी इथेच केलेला. तर इथे मला मी जेव्हा रील टाकली मला खूप लोक बोलले की ते पुरी भाजी खा, शिरा खा, पण इथे फक्त थाळीच मिळते. कारण मी त्यांना आता पण विचारलं की काय काय, ते बोलले की नाही आम्ही फक्त थाळी सर्व करतो. आमच्या 5 लोकांचे मी दिलेत 500 550, म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करा म्हणजे पर थाळी किती असेल. आता बघू, आज पण बघू, कारण कालचं जेवण अप्रतिम होतं. मला वाटतं आजचं सुद्धा असेल. ही आहे ती जागा. तर इथे असे कुपन आधी घ्यायचं, मग तुम्हाला थाली देणार. चपाती, लोणचं, मीठ, कोशिंबीर, उसळ, भाजी. जे लाडू करतो ना आपण, ते बारीक करून ते चपातीमध्ये भरतात आणि त्याला शेंगा पोळी. माइंड ब्लोईंग जेवण, सिंपल, सोबर, पण उत्कृष्ट. जर तुम्ही कधी बेळगाव, आय थिंक ह्यांचे कर्नाटकामध्ये खूप ब्रांचेस आहेत, तर नक्की ट्राय करा. तर इथे दुपारी मस्त असा पाऊस पडलाय. तर आता मी हरिमंदिरला जाते, त्यासाठी मी आलेली. बाकी बघूया, दिवस तर संपलाय ऑलमोस्ट. उद्या जर मला व्हिडिओ काढता आला तर मी काढेन, रात्री पण बघेन. बाय बाय. शॉपिंग दिसेल आणि मी कुठे घुसणार नाही असं कसं होईल. तर आता मी एक मॉल टाईप आलेलो आहे, व्हरायटी नाव आहे, आणि इथे अशा गोष्टी आहेत. मेन विमेन सेक्शन आहे. मजा येते. मी काही घेणार नाहीये हे मी ठरवलंय, कारण मला सगळं ओल्ड फॅशन अर्ध्या गोष्टी दिसत आहेत, पण लहान मुलांसाठी पण आहे क्यूट असं टॉप. इथे अशा पॅन्ट्स पण. खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आता इथून मी निघते, मी माझ्या बहिणीला शोधताना निघते बाबा इथून. तर मी खूप सिटीमधून पाणीपुरी ट्राय केलेली आहे आणि कधी बेळगाव मधली पाणीपुरी ट्राय नाही केली, बट ह्यावेळी ट्राय करून बघणार आहे की इथली पाणीपुरी कशी आहे. हे होतं ते शॉप, मी आता गेले ना तेवाला शॉप आहे. आणि पाणीपुरी बटाट्याची होती तर ठीक होती, बेकार पण नव्हती, चांगली पण नव्हती, ठीक होती. बाकी इथे सगळं लवकर बंद होतं. आता जस्ट वाजले 8:15. आम्ही तिथे दत्ता भेळ तिकडे गेलो, ते बंद झालेलं, बंद गेलेलं. त्याच्यानंतर पुढे आलो तर बंद. काल मी रात्री लंच केलेला, रात्री डिनर केलेला ची रॉक्स कॅफे, चायनीज व्हेजिटेरियन चायनीज स्पॉट आहे, खूप चांगलं होतं. तर जर बेळगावला आलात काहीतरी लक्षात ठेवा, लंच कुठे करायचा, डिनर कुठे करायचा. आणि फिरायचं असं काही फिरली नाहीये मी, तो एक फोर्टच पाहिला, येळूर राजहंसगड. मला बोलता येत नाही, बाकी फिरली असं काहीच नाही. खूप शॉर्ट असा व्हिडिओ आहे. मला वाटतं की उद्याचा पार्ट पण ह्याच्यामध्येच टाकेल, तर ॲटलिस्ट बघायला मी ढेकर दिला. जाते, मी पण माणूस आहे. खूप वेगळी अशी बिल्डिंग आहे, हे बघा. इथून असा कॉर्नर. तर आता आम्ही डिनर कुठे करायचा आता जागा शोधतोय, कारण आम्ही डिनर करतो आफ्टर 10 आणि इथे मोस्टली गोष्टी बंद होतात. तर बघू, शोधतो. कुठे गेले मागची मंडळी, मागेच राहिली. बोर्ड बघून आम्ही थांबलोय. किती वाजेपर्यंत ओपन असतं बघायला. माझी बहीण गेलेली आहे विचारायला, बघू. मी आज सुद्धा काल जिथे डिनर केला तिथे चाललोय आणि आज आमची ऑर्डर एवढी लेट आली, म्हणजे माझ्या पप्पांची ऑर्डर जी आम्ही केलेली ती आली आणि आमची आलीच नाही. 10 मिनिटं झालेत. बघू आता. ह्यावेळी आम्ही देशी धाबा स्टाईल राईस मागवला आणि काल आम्ही गार्लिक फ्राईड राईस मागवलेला, तो खूप चांगला होता.
मग तो पण बिचारी माझ्या बहिणीला फालुदा खायचा होता. फटफट जेवून ती निघाली तिथून दुसरीकडे जायला, पण ते बंद झालं. आता ती बघते मेडिकल मध्ये तरी तिला आईस्क्रीम मिळते की नाही. आणि मला कॅमेराला का लागलाय? ते सगळ्या गोष्टी लवकर बंद होतात. तुम्हाला काही खायचं असेल तर आला तर लवकरच खाऊन घ्या. आता इथे जाऊन बघा मिळतं का नाही. तर आता आहे तिसरा दिवस आणि माझा फोन कदाचित स्विच ऑफ होईल, कारण 2% वरती आहे. जर तुम्ही बेळगावला येतच आहात तर कुंदा नक्की ट्राय करा, कारण कुंदा बेसिकली इथेच ओजी जो आहे तो तुम्हाला मिळेल. आम्हाला तो खूप आवडतो म्हणून आम्ही घेतोच जेव्हा आम्ही इथे येतो. तरी ह्यांचं काही संपत नाहीये. खूप वेळ झालाय, मला कंटाळा आलेला आहे, पण माझा फोन काही स्विच ऑफ झाला नाहीये म्हणून मी रेकॉर्ड करतो. आम्ही नाश्ता करायला पद्मश्री हॉटेलला आलेलो आणि ते आम्ही ओनियन उत्तप्पा मागवला. आणि ते एक एवढा मोठा आहे की संपतच नाहीये. माझा अर्धा पण नाही झालाय आणि मी ह्याच्यातच गार झाली आहे. जर तुम्ही येणार असाल तर तुमच्या कॅपॅसिटी नुसारच मागवा. आता तुम्ही शेअर करा, दोघांमध्ये शेअर करा नंतर ना मम्मी. ब्रेकफास्ट सांगायचं राहून गेलं कारण माझा फोन स्विच ऑफच झाला. तर तुम्ही जाणार असाल तर ब्रेकफास्ट करायला सुद्धा तुम्ही पद्मश्री हॉटेलला जा. तिथला वडा एक नंबर होता आणि जे ओरिजिनल उत्तप्पा होता तो खाऊन म्हणजे गार झाल्यासारखा झाला, पण खूप छान होता. त्यांचे ते ओनर पण आले माझ्याशी बोलायला, कारण मी आदल्या दिवशी रील टाकलेली आणि बघितलेली आणि विचारलं की तुम्हीच खाते. आम्ही खूप वेळा बोललो आणि मग आम्ही निघालो आणि आता आम्ही पोहोचलो आहोत हुबळीला, सदारू महाराजांच्या मठाजवळ. माझा ब्लॉग इथेच संपलेला आहे, कारण आता आम्ही निघालो आहोत पुन्हा परतीच्या वाटेला मुंबईला जायला. छोटासाच ब्लॉग आहे, जास्त ब्लॉग करता नाही आला मला, पण जेवढा झाला असेल. आणि जर तुम्ही सुद्धा हरी मंदिरला जाता, आईंच्या मार्गातले असता, सदारू महाराजांच्या मार्गातले असता तर नक्की मला कमेंट करून सांगा. बाय. अरे बर्गर खाणार, बर्गर